अरे बेकार रे भाई, आपल्या प्लॅटिनाच्या मटगारावर एवढे मोठे स्क्रॅच कोणन कसे पाडले हे पहिल्यापासून सांगतो. तर राम राम रे पोट्ट्यो, काय म्हणता भाई? सकाळीच तयार झालो, नालो डायरेक्ट आपल्या माताराणीचे दर्शन घ्यायले. मग माताराणी दर्शन घेऊन घेतलं आणि लावला आपल्या दलिंदराला फोन. चालणार रे बा ट्युशन लेन घेतलं आणि दलिंदराला सोबत निघाल डायरेक्ट ट्युशन ले. जरासं पुढे येते ना आमचा गडी बा काय म्हणते. हाव रे बाबा, पाचतो तुले पाणी भरले ना भाऊ. थंडीगार वॉलची शेशीन त्याला 2 घोट पाजले, मी ना 4 घोट पिऊन घेतले आणि डायरेक्ट आलो ना ट्युशनले बोलत नाही तर आमचा गडी पाका खुश आहे रे. एवढा खुश नको हो रे, गंत पाहिले की घेऊन जाशील. आज तर सूरजदाना माहोलच करून टाकला ना. दावाला कोण चारून घरी आलो तर काय पाहतो रे बा, एवढा मोठा खड्डा. अरे काही नाही रे बा, आपल्या घरी संडास बाथरूमचं काम चालू आहे तर येईन किती रपारप काम सुरू केलं ना रे बा. का एका दिवसात संपवतात. मग गाईली गिट्टी लागत होती, गिट्टी दिले भाऊ भरून काढली ना भाऊ गाडीन. पहिले आलो चौकात एक लस्सी आणून घेतली, कारण ऊन जेवढं हुर आलं तर तिथून जायचं होतं. मग आपल्या रेडियम लावले, कारण हे स्क्रॅच जे ओढले होते की नाही, हे होतं आपल्या भाषाचा कार्यक्रम. भाऊ पहिल्या दिवशी गाडी आणली आणि दुसऱ्या दिवशी गळ्यानं स्क्रॅच ओढून टाकले. झालं कल्याण. गाडीवर एवढे मोठे स्क्रॅच ओढल्यावर त्याच्यावर एकच पर्याय आहे, रेडियम लावणार बा. रेडियम. आणि घरी आला तर पप्पा म्हणतात जाई टाक्या घेऊन ये, कारण आपल्या घरी चालू आहे भाऊ बांधकाम. आणि बांधकाम चालू असल्यावर पाण्याचा काही वांधाच नाही आहे, जेवढं असलं तेवढं कमीच आहे. घरी येऊन पाहत होतं भाऊ येईना आजच्या आज अर्ध काम अटपून टाकलं ना रे बा. काय स्पीड आहे यायची. चला मग पोट्ट्यो, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.